हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. आघाडीचं षटक गोलंदाजी मार्क वरती अविनाश यांना आपण पाहतोय. तर बॅटिंग साठी स्ट्राईकला असतील किरण जाधव. पहिला चेंडू स्लोअर वन, चेंडू पायावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा तिथे नसेल. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात होते. किरण आणि त्याचबरोबर निखिल ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू इथे देखील अक्रॉस ची बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान एक धाव ची जेमतेम इथे पूर्ण केली जाईल. सुरुवात तर झाली आहे एका धावेने. एका बाजूने किरण तर दुसऱ्या बाजूने प्रिन्स ऑफ नेरे म्हणून ज्या खेळाडूला नेहमीच आपण पाहिलेलं आहे ते निखिल. निखिल एलवंडे इथे खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू या मॅच मधील, या स्पर्धेमधील डिक्लेरेशन झोनच्या दिशेने खेळून काढतायत. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येमध्ये वाढ चेक करायचे. तिसऱ्या पंचांकडे हा कॉल आहे. गोलंदाजाची शैली इथे तपासायची आहे असा पंचांनी कॉल केलाय. गोलंदाज योग्य पद्धतीने चेंडू हाताळतोय की नाही हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून निदर्शनात येईल. आणि अजय आवळे सर म्हटल्यानंतर ती पारदर्शकता आपल्या सर्वांनाच माहिती आहे. थोडा जरी अँगल हाताचा असेल चेंज आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. गोलंदाजाची शैली अपवादास्पद आहे, फेकी ऍक्शन आहे आणि त्यामुळे इथे नो बॉल कळवला जाईल. गोलंदाजाला तात्काळ गोलंदाजी बंद करावी लागेल. या स्पर्धेमध्ये त्यांना गोलंदाजी करता येणार नाही. चला इथे फार मोठी कारवाई आहे. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा करावा आणि त्याला कारवाईला सामोरं जावं तसा गुन्हा इथे गोलंदाजांनी केलाय. शैली बरोबर नाही त्यामुळे त्यांना या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. आणि त्याचबरोबर 2 धावींची पेनल्टी देखील म्हणजे संघाच्या हिताचं नाहीये. 2 धावा मोफतच्या त्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या होते ती 5. उरलेले चेंडू हाताळण्यासाठी अनिकेत येतात आणि हा फ्रीचा चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळून काढलाय. म्हणावा तसा प्रॉमिसिंग शॉट तर नव्हता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे शर्तीचे प्रयत्न करतील. 2 धावांचं रूपांतर इथे 3 धावांमध्ये केलंय. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. साज बाज और ताज. त्या ताईंना बाजूला घ्या ना, 1-2 मिनिटं थांबा. तिसरे पंच चेक करतायत काही. त्याच दरम्यान आपण पाहतोय काही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते. राष्ट्रवादी युवा नेते ग्रामपंचायत सदस्य बावधान माननीय श्री सूर्यकांत भाऊ मुंडे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं आत्ताचा चौकार आहे सर, 4 धावा आहेत. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे चेक केलं जात आहे. सूर्यकांत भाऊ मुंडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं रोख रक्कम 21,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला लाभलंय. त्याबद्दल मान्यवरांचे विशेष आभार. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि या सर्वच मान्यवरांनी काही ना काहीतरी सहकार्य आपल्या या स्पर्धेदरम्यान दिलंय. त्या सर्वांचंच विशेष आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्वांचं आभार इथे बॅटरने देखील केलंय. एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार 4 धाव्यांसाठी. एखादी संधी मिळावी आणि त्या संधीचं सोनं करावं अशी फटकेबाजी नेरी संघाकडून प्रामुख्याने आघाडीचे दोन्ही बॅटर किरण आणि निखिल या जोडीने केलेली आहे.
पुन्हा एकदा त्याच दिशेने ओ इथे झेल निसटला आणि एकाच दुसऱ्यावरती जातंय की काय. आपण म्हणतो ना की एखाद्याची चूक दुसऱ्याने त्याची शिक्षा भोगली. आता तो निर्णय काय असेल तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय केला सोपवला जाईल. हा स्क्वेअर लेग पंचांचा कॉल आहे. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जाईल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. तिसरे पंच इथे बारकाईने निदर्शनात हे सर्व काही आणून देतील. या ठिकाणी आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेचे ज्यांच्या माध्यमातून रील्स सातत्याने व्हायरल होतील ते गोडबोले साहेब देखील आपल्या बरोबरीने रील्स. सूरज गोडबोले नावातच गोड आहे सूरज आणि त्यातून गोडबोले म्हटल्यानंतर त्यांचं काम देखील गोडच होणार. विशेष आभार आपले देखील आपल्या माध्यमातून इंस्टाग्राम फेसबुक वरती ज्या रील्स या बावधन करंडकाच्या व्हायरल होणार आहेत आणि त्याचं श्रेय तुमच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान लाभणार आहे त्याबद्दल तुमचा विशेष आभार. तिसरे पंच अजूनही बारकाईने इथे निर्णय देत आहेत. बघा या टेक्नॉलॉजीमुळे पंचांचं काम किती पारदर्शकतेने इथे दर्शवलं जात आहे आणि पंचांचा निर्णय इथे अजूनही पेंडिंग आहे. फार बारकाईने बघितलं जातं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि तिसरा पंचांचा निर्णय येतोय बॅटर OUT आउट. एकाचा झेल सुटला आणि ज्या धावेचा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये निखिल प्रिन्स ऑफ नेरे इथे मात्र दुर्दैवीरित्या धावबादची शिकार. निखिल बाद होत आहेत काहीशे नर्वस असतीलच कारण गरज नसताना ती धाव घेण्याचा प्रयत्न केला कारण धावा तर येत होत्या परंतु अतिघाई आणि नेहमीच आपण म्हणतो ना की ती संकटात नाही. मनाचा वेग हा उत्तम वेग परंतु इथे वेगावरती नियंत्रण नाही. मनावरती इथे कुठल्याही प्रकारचा ताण घेतला नाही आणि त्याचमुळे इथे निखिल बाद होत आहेत. एक मोठा धक्का नेरे संघाला बसतोय परंतु त्या धक्क्यातून सावरण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत सूरज जाधव. अजून एक तितकाच मातब्बर बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 13 धावा 13 वरती पहिला खतरा होतोय नेरे संघाला. इथे देखील पदलालित्य केलंय. स्ट्राइकवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडंसं फंबल आणि वेळोवेळी मला वाटतं या अगोदरच्या चेंडूवरती एक महत्वपूर्ण बॅटर प्रिन्स ऑफ नेरे निखिल धावबाद झालेत तरी देखील तो अट्टहास आपण बघितला. जसा चेंडू बॅटवरतून निघतोय ना लगेच तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडीशी इथे रिस्क देखील आपण पाहतोय जी प्रामुख्याने घेतली जाते. षटक क्रमांक पहिला इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने किरण आहेत तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर सूरज आहेत. सूरज आणि किरण ही जोडी मैदानामध्ये जसं कॉम्बिनेशन ते आहे सूर्य किरण त्याचप्रमाणे सूरज आणि किरण हे बॅटर इथे सज्ज होतात. पॉवर प्ले क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. अजून एक डावखुऱ्या शैलीचा फिरकीपटू उंचपुरा गोलंदाज आहे आणि गोलंदाजीची शैली ही फार अप्रतिम आहे. 2 ते 3 पावलांचा रनअप आहे म्हणजे तुमचा रनअप इथे मॅटर करत नाही. तुम्ही 2-3 पावलामध्ये देखील योग्य पद्धतीने चेंडू हाताळला तर निर्धाव चेंडू अथवा विकेट प्राप्त करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. हा चेंडू मात्र फुल टॉस ऑन साइडला खेळण्यात इथे क्षेत्ररक्षण काहीसं खराब थोडंसं फंबल होतं आणि जिथे जेमतेम एक धाव होती तिथे मात्र 2 धावेंचा प्रयत्न यशस्वीरित्या केला जातोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 16 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील.
इथे देखील पदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षक तिथे चेंडूला चांगल्या पद्धतीने कलेक्ट करतील, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल अथवा बॅटरला देखील धोका नसेल. गोलंदाजाचं कौतुक आहे, आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या समोरून धाडसी निर्णय गोलंदाज घेत आहेत. समोर चेंडू हातात आहेत, त्यानंतर त्या चेंडूला अक्षरशः भिंगरी प्रमाणे फिरवतायत. टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला मार्गस्थ करतात आणि अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न जो सातत्याने सूरज यांच्याकडून करण्यात येतोय त्यावरती मात्र अपयश, परंतु एक धाव तिथे डिक्लेरेशन झोनची. हा चेंडू देखील सुरेखरित्या इथे वळवण्यामध्ये यश मिळतंय. पुन्हा एकदा किरण चेंडूला सोडून देतात, कुठेतरी अंदाज चुकतोय, मुख्य पंच कळवतील इथे. हा योग्य पद्धतीने चेंडू हाताळण्यात आलाय. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या 17 एकाकडेच्या मोबदल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडूची होणारी वाटचाल आणि पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती तो चेंडू आदळतोय. कदाचित नेरे संघ त्याच ट्रॉफीकडे लक्ष देऊ नये की ही ट्रॉफी आम्हाला न्यायची आहे आणि कुठली न्यायची ती बॅटरने दाखवली की आम्हाला हीच ट्रॉफी न्यायची आहे. त्याच ट्रॉफीवरती चेंडू आदळलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होती ती 18 धावा. मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे सर्व संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. सहभागी संघांचा देखील विशेष आभार. आयोजन मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत म्हणजे सर्व मुळशी तालुक्यातील संघ, प्रत्येक गावाचा संघ, प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. आणि एवढी मोठी स्पर्धा म्हणजे अलीकडचं क्रिकेट याच अनुषंगाने खेळलं जातं. प्रत्येक असोसिएशन आपल्या भागासाठी नेहमीच चांगलं काम करतात. आपल्या बरोबरीने अजय आवळे सर देखील आहेत. त्यांनी देखील पुणे जिल्हा नियामक मंडळाची स्थापना केली आहे. ते देखील उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि प्रत्येकाने म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की क्रिकेटला मोठा वाव मिळावा, नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळावी, त्यासाठी या सर्व असोसिएशनची स्थापना केली जाते. क्रिकेट यामुळे मोठं होत चाललंय आणि टेनिस बॉल क्रिकेटला उभारी देणारी ही सर्व मंडळी आहेत. ज्याप्रमाणे मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणचे देखील तेच आहेत. 18 धावा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती, झेल मात्र होऊ शकत नाही. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 20 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. नेरे संघ इथे धावा बनवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतायत. चांगले चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाज त्यांना आतापर्यंत अडकवण्याचं काम, बांधून ठेवण्याचं काम करतायत. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. बॅकफुटला जाऊन इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न. बॅटची अगदी आपण पाहिली तर बाहेरची एज आणि त्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल इथे प्राप्त होते. ज्यावेळेस डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल ना त्यावेळेस आपण स्ट्राईक रोटेट देखील करतोय. म्हणजे या अगोदर ती किरण यांच्या बॅटमधून धावा आली आणि लगेच आपण पाहतोय इथे स्ट्राईकला सूरज सज्ज होत आहेत. 21 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा बॅटची एज आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. कधी कधी अंदाज चुकतोय, कधी बॅटरचा, कधी गोलंदाजाचा, कधी क्षेत्ररक्षकाचा. अंदाज ज्या खेळाडूचा योग्य आहे ना तो खेळाडू नेहमीच इथे बाजी मारताना दिसून येईल. सिमेंटची खेळपट्टी आहे. चेंडू वेगात येण्याचा अंदाज बॅटरचा कुठेतरी फसतोय, कारण गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, जो टप्पा इथे हेरतायत, जे व्हेरिएशन दर्शवतायत, त्यामुळे इथे बॅटरला बॅकफुटला ढकलण्याचं काम आतापर्यंत केलं जात आहे. धावसंख्या 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल इथे केलाय. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धाव्यांसाठी. काय फटका इथे सजवलाय. आतापर्यंत गोलंदाजांची स्तुती आपण केली, जी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती. इथे टप्पा बदलला, दिशा भरकटली आणि त्यानंतर मात्र किरण यांच्या बॅटमधून हा षटकार 6 धाव्यांसाठी. दिशा से भटके तो पडेंगे फटके आणि तो फटका
अजित यांच्यावरती त्या आक्रमण अजय यांच्या गोलंदाजीवरती किरण यांच्या बॅट मधून करण्यात येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 28. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू काऊ कॉर्नर मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. एकच बॅटर नेरे संघाचा बाद आहे आणि जे मैदानामध्ये आहेत किरण आणि सूरज या दोघांनी आतापर्यंत धावसंख्येला इथे आकार दिलाय. 3 षटकं झाली आहेत. अजूनही 2 षटकं इथे शिल्लक आहेत आणि या 2 षटकानंतर जी दुसरी इनिंग सुरू होणार आहे त्या अगोदर ती आपण बावधन करंडकाचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करणार आहोत. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. पहिला चेंडू फुलटॉस आणि क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषा पार. येईल चौकार 4 धाव्यांसाठी. मागच्या षटकामध्ये स्वप्नील यांनी स्वप्नवत कामगिरी केली. स्वप्न पूर्ती करणारी कामगिरी केली आणि त्याचमुळे संघनायकांनी त्यांच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली आणि जबाबदारी दिल्यावरती पहिला चेंडू कुठेतरी खराब आणि त्यामध्ये आलेला चौकार. इथे देखील बॅकफुटला गेले आणि त्यानंतर बॉलला फोर्स केलंय कव्हर पॉइंटच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा चौकार किरण यांच्या बॅट मधून. दुसरा चौकार 4 धाव्यांसाठी. किरण नेरे संघाचे आशेचा किरण इथे आपण पाहतोय जी बॅटिंग करतायत. निखिल बाद झाले. एक मोठी विकेट गमावल्यानंतर जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. चौकार बाजी आपण पाहिली. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ करून देण्याचे प्रयत्न त्यांचे आपण पाहिलेत. 37 धावा झाल्यात. आता जी पहिल्या दुसऱ्या गेअर वरती गाडी होती ती मात्र आता टॉप गेअर वरती येते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट आणि बॉल सीमारेषा पार. आता किरण देखील म्हणत असतील मी नाही थांबणार, मी नाही वाकणार, मी नाही झुकणार, मी फक्त आणि फक्त ठोकणार. चौकारा पाठोपाठ षटकार 6 धाव्यांसाठी. कधी इकडे कधी तिकडे मिस्टर 360 किरण यांच्या बॅट मधून. पहिला जर आपण पाहिला तर स्लॉ फिट काऊ कॉर्नर मध्ये चौकार. त्यानंतर बॅकफुटला गेले. बॉलला फोर्स केलं कव्हर पॉइंटच्या दिशेने. वेट ट्रान्सफर करत असताना चेंडूला फोर्स केलं. चौकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुल सक्सेसफुल. इथे मात्र दिशा भरकटली आहे. नो बॉल इथे कळवला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 44. 44 फॉलोस ऑफ 1. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे देखील लोअर फुल टॉस फ्री हिटचा चेंडू. ओ इथे क्षेत्ररक्षण खराब आहे. कदाचित चेंडू जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हातात आला असता तर बॅटरला धोका झाला असता. एका बाजूने किरण यांनी तर आक्रमणाला सुरुवात केली आहे. पाहूया सूरज कशा प्रकारे कामगिरी करतील. धावसंख्या 45. आता तळपणार तर दोन्ही बाजूने. क्षेत्ररक्षण थोडस निराशाजनक. पुन्हा एकदा एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. आउटफील्ड इतकी वेगवान आहे त्यामुळे चेंडू अडवताना कुठेतरी फंबल आणि त्या दरम्यान 2 धावा च्या वेगात पूर्ण केल्या जातात. 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक सुरू आहे. 47 धावा झाल्यात. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. एक धाव त्या दरम्यान अतिरिक्त स्वरूपाची. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलाय. व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 48 धावा या एका गड्याच्या मोबदल्यात आहेत. पुढचा चेंडू इथे देखील खोलवर टप्प्याचा लॉंग ऑफ बाउंड्री मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल वेगवान आणि एकाच धावेवरती इथे समाधान. षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 49 धावा. या इनिंग मधील सर्वात चांगलं षटक जर कोणी हाताळलं होतं ते स्वप्नीलने हाताळलं होतं जे वैयक्तिक पहिलं होतं. आणि या इनिंग मध्ये सर्वात महागडं षटक जर कोणी हाताळलं तर ते स्वप्नीलनेच हाताळलं जे चौथं आहे. पहिल्या षटकामध्ये 3 तर दुसऱ्या षटकामध्ये 20 अशा 2 षटकांमध्ये मिळून 23 धावा खर्च केल्यात. म्हणजे जी जमेची बाजू होती ती मात्र कुठेतरी खंडित होते.
आणि असंच जो सर्वोत्तम गोलंदाज आहे ना त्याच्या विरोधात जर आक्रमण केलं तर पार्ट टाइम गोलंदाज गोलंदाजी करताना कुठेतरी बॅकफुटला ढकलले जातात. कुठेतरी मनामध्ये शंका निर्माण होते की आपल्या स्ट्राईक गोलंदाजाला जर इथे धावा येत आहेत तर आपलं मात्र काही खरे होऊ शकत नाही. म्हणून बॅटरला सर्वोत्तम जे बॅटर असतात ते आघाडीला येतात आणि आघाडीच्याच गोलंदाजांच्या विरोधात त्यांचं आक्रमण सुरू होतं. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अवधूत. पहिला चेंडू पुन्हा लेनचा लेग बाय स्वरूपाची धाव. पायावरती चेंडू आदळलाय पंच लगेचच कळवतील. लेग बाय स्वरूपाच्या धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येत 1 ने वाढ. 50 धावा पूर्ण होतात नेरे संघाच्या. 50 अप. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. एक बॅटर बाद झाला म्हणून काय झालं, नेरे संघाच्या नावाची चर्चा. अभिजितजी दगडे साहेब यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. पहिला आलाय का पाहावं लागेल. डिक्लेरेशन झोन आहे. किती आहे? 1 आहे कसा आहे? धन्यवाद डीजे, धन्यवाद. आत्ताची 1 आहे आणि गोलंदाजाची शैली तपासायची आहे. तिसरे पंच मुख्य पंचांचा कॉल आहे. या ठिकाणी आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन या बावधन करंडकामध्ये होत आहे सदाभाऊ घुले साहेबांचं शुभागमन. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. इट्स अ फेअर डिलिव्हरी, परंतु इथे डिक्लेरेशन एकच आहे, एकच धाव आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक अभिजितजी दगडे साहेबांच्या शुभ हस्ते ते प्रदान करण्यात येतील. हे मान्यवर त्यासाठीच येतात की खेळाडूंनी चांगली कामगिरी करा. तुम्हाला त्याची दाद देण्यासाठी सर्वच मान्यवर इथे उपस्थित आहेत. हे सगळं दातृत्व आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. प्रत्येक आयोजकांना केलेली मदत खऱ्या अर्थाने सर्व मान्यवरांच्या माध्यमातून जी प्रामुख्याने केली जाते. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 चेंडूंमध्ये 3 सिंगल. धावसंख्या 52. मग अंतिम षटकामध्ये जी अवधूत यांना गोलंदाजीचा भार दिलाय तो अगदी योग्य पद्धतीने त्यांनी पेललाय. शेवटचं षटक सर्वात महत्वाचं षटक आणि त्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी अवधूत यांच्या माध्यमातून हाताळली जाते. 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय क्षेत्ररक्षकांच्या मधोमध. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. लागोपाठचे 2 षटकार तर आलेत. आता तिसरा आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे प्रदान करण्यात येईल. धावसंख्या आपण पाहतोय 64 एका गड्याच्या मोबदल्यात. ताई जरा लवकर चला ताई, पुढे मॅच सुरू आहे. एखादा चेंडू लागू शकतो. 64 धावा झाल्यात. 30 इथे संधी होती परंतु ती गमावली जाते. एकच धाव मिळेल. 65 धावा झाल्यात तर विजयासाठी 66 धावांची गरज आहे. दुसरा डाव सुरू होण्याअगोदर ती आपण या बावधन करंडकाचा उद्घाटनाचा धन्यवाद डीजे उद्घाटन संपन्न करायचंय. त्यामुळे सर्वच मान्यवर आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन इथे संपन्न केलं जाईल. संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज न्यू गोल्डन बावधान या संघाचे सर्व जुने जाणते खेळाडू
आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेज जवळ यायचंय लगेच. आणि बावधान स्पोर्ट्सचे पण सर्व जुने नवीन जे काही खेळाडू आहेत सगळ्यांना विनंती आहे की आपण लगेच व्यासपीठाजवळ यायचंय लगेच. संपूर्ण हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आपल्या सर्वांचेच आणि सर्वांनाच नेहमीच ज्यांच्या माध्यमातून अनिकेत पवळे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधायचा आहे. संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला इथे पुष्पहार अर्पण करून आपण लगेचच महाराजांची आरती इथे संपन्न करणार आहोत. विष्णू राजावत आपल्याला देखील विनंती आहे लगेच या. प्रत्येकाचा नामोल्लेख करण्यापेक्षा ज्यांना ज्यांना इथे या आरतीसाठी आपण उपस्थित राहायचंय अशी मनापासून इच्छा आहे त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठाजवळ या. टीमला खेळाडू आहेत आपल्याला देखील विनंती आपण देखील इथे उपस्थित राहा आणि आपण लगेच मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि लगेच आपले डीजे मास्टर ते आरती तिथे करतील.
हॅलो. गोठावडे वॉरियर्स आणि काशिन टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती की आपण देखील खेळपट्टीवरती जायचं. पुढच्या मॅचचा टॉस आपण तिथे संपन्न करणार आहोत. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचंच आराध्य दैवत, हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपण इथे संपन्न केली आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या खेळपट्टीचं देखील पूजन करणार आहोत. सर्व मान्यवर तिथे उपस्थित आहेत आणि त्याच बरोबरीने पुढील मॅचसाठी जे दोन्ही टीम खेळणार आहेत त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच खेळपट्टीवरती या. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. त्याचबरोबरीने मान्यवरांमध्ये मनोहर अण्णा सनस यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. बावधान करंडक 2025चा हा सोहळा मैदानामध्ये संपन्न होतो आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान हा सोहळा संपन्न केला जातोय. त्याचबरोबरीने पिरंगुट संघाचे कॅप्टन माननीय अनिकेत दादा पवळे यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेदरम्यान दाखल झालाय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. म्हणजे मुळशी तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये स्पर्धा असू द्या, अनिकेत दादा त्यांची उपस्थिती देतात आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचे सर्व मित्र देखील उपस्थित राहतात. त्यामुळे त्यांचं विशेष आभार आहे. कारण कुठलाही खेळाडू असला तरी तो आपलाच आहे, आपल्या तालुक्याचा आहे, त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि तो पाठिंबा अनिकेत दादांच्या माध्यमातून नेहमीच दिला जातो. त्यांचं देखील बावधन करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक स्वागत, संपूर्ण मित्र परिवाराचं स्वागत आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील आपण मैदानाच्या आतमध्ये संपन्न करणार आहे. यानंतरचा जो सामना होईल
काशिक क्रिकेट क्लब काशिक त्यांच्या विरोधामध्ये घोटावडे वॉरियर्स घोटावडे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी समोर या. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. सर दुसऱ्या डावाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजून घ्या.
आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण देखील मैदानाच्या आतमध्ये यायचंय. हॅलो, चला आघाडीचे दोन्ही बॅटर आपल्याला विनंती आहे की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. एका मोठ्या लक्ष्याचा इथे पाठलाग सुरू होईल आणि आघाडीचे दोन्ही बॅटर आणि हे जे पतंग उडवणार आहेत ना यांना पहिलं बाहेर घ्या. जरी आपल्या सर्वांचा जीवाभावाचा खेळ क्रिकेट असेल परंतु लहान मुलांचा आवडीचा खेळ म्हणजे पतंग उडवणे आणि आता सीझन सुरू झालाय. या ठिकाणी आपण पाहतोय बावधन स्पोर्ट्सचे उत्कृष्ट गोलंदाज माननीय राहुलजी दगडे साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच महेंद्र, आपल्याला विनंती आहे की मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी या. महेंद्र यांनी केलेली अप्रतिम अशी खेळी, 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट ज्यांनी प्राप्त केल्या ते महेंद्र ठरतात. जे आपण महेश या नावाने त्यांना ओळखलं ते ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. त्यांना विनंती आहे की आपण चला दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर, एका बाजूने आपण पाहतोय सागर तर दुसऱ्या बाजूने असतील अविनाश. सागर आणि अविनाश. सागर थरकुडे आपण पाहतोय, तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज राजू. पहिले षटक, पॉवर प्लेचं षटक. तर दोन्ही बाजूला बेस्ट आहेत, बॅटर पण आणि गोलंदाज पण. कोण बाजी मारेल? पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेने. संयमाने सुरुवात केली आहे. चांगल्या चेंडूला इथे चांगला सन्मान सागर थरकुडे यांच्या बॅट मधून करण्यात येतोय. एकेरी धाव, धावसंख्येचा शुभारंभ आणि खऱ्या अर्थाने 66 धावेंचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाची सुरुवात एकेरी धावेने केली जाते. सुरुवात तर एकेरी धावेने आहे, परंतु शेवट कशा पद्धतीने केला जाईल, मॅच जिंकण्यासाठी सर्वोत्तम पर्याय बॅटर कशा पद्धतीने इथे वापरतील आणि त्याचबरोबर गोलंदाज रोखण्याचं काम कशा पद्धतीने करतील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशननी इथे बॅटिंगला सुरुवात केली जाते. पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, डावखुरे शैलीचे बॅटर इथे सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू राजू यांच्याकडून हाताळला जाईल. इथे देखील अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू इथे जातोय. 1 धाव त्या दरम्यान मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 2. पहिल्या 2 चेंडूंवरती एकेरी धावा इथे पूर्ण केल्यात. बघा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे फिल्डिंग टीमने थोडीशी घाई करायची आहे. जे खेळाडू इकडून तिकडे जे मार्गस्थ होतात त्यांनी फक्त तेवढ्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. तो वेळ वाचवण्याचं काम करा. पहिल्या 2 चेंडूंवरती आलेल्या 2 सिंगल. पुढचा चेंडू इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग इथे जुळून आलं नाही. चेंडू हलकासा बॅट वरतून ब्रश होतोय, त्यानंतर विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नसेल.
निर्धाव चेंडू आहे, टॉट आहे, चांगली गोलंदाजी राजू यांची. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सफल झाले परंतु सफल इथे सागर होत नाहीयेत. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, चांगली गोलंदाजी राजू यांच्याकडून पाहायला मिळतेय. सुरुवातीचं षटक म्हणजे सर्वात महत्वाचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं भल्या भल्या गोलंदाजांना जमत नाहीये, परंतु राजू जी गोलंदाजी करतायत विश्वसनीय कामगिरी आपल्या संघासाठी. एक धावता दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे वेगवान प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 3-3, साडेमाडे 3 धावा. पहिले षटक सुरू आहे. 3 धावा जे आतापर्यंत पूर्ण झाल्यात. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 चेंडूंमध्ये 3 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला अविनाश. खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे गोलंदाजाचा विनाश तुम्हाला करावा लागेल आणि ती जबाबदारी आहे. सागर यांच्या बरोबरीने अविनाश सज्ज होत आहेत. इथे देखील बॅकफुटला गेलेत. वाईडी स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. जर का कुठल्या खेळाडूला
अथवा कुठल्याही प्रेक्षकांना जर का ती वस्तू सापडली तर योग्य ते बक्षीस त्या मान्यवरांकडून दिलं जाईल. जी गोष्ट पडली आहे ती सापडली तर योग्य ते बक्षीस, जितक्या किमतीची ती वस्तू आहे कदाचित त्याच्या दुप्पट ती किंमत मिळेल. त्यामुळे ज्यांना सापडेल, ज्या खेळाडूंना, त्यांना विनंती आहे लगेच आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे आणि ती वस्तू त्यांना सुपूर्द करून द्यायची आहे. चला मॅच सुरू करा. पडलेली वस्तू अचानकच सापडते असं शोधून सापडणार नाही. त्यामुळे थोडंसं आपण मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली आहे 4 धावा झाल्या आहेत. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती निखिल गोलंदाजी ट्रॅक वरती इथे सज्ज होत आहेत. नेरे संघाचा सुपरस्टार खेळाडू प्रिन्स ऑफ नेरे या नावाने त्यांना ओळखलं जातं. बघूया गोलंदाजी कशा प्रकारे करतील. बॅटिंगसाठी आले, चांगली सुरुवात करून दिली परंतु दुर्दैवीरित्या ते बाद झाले. परंतु गोलंदाजीमध्ये कामगिरी कशी होईल. पहिला चेंडू इथे बरकटला जाईल. पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. ही वॉर्मअप डिलिव्हरी म्हणू शकता. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, दिशा थोडीशी उजव्या इष्टीच्या बाहेर इथे चेंडूला मार्गस्थ केला आणि त्या दरम्यान अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. हा चेंडू देखील त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी चेंडूला मार्गस्थ केलाय. बॅक टू बॅक 2 अवांतर धावा इथे मिळतात. पहिल्या षटकामध्ये 4 धावा राजू यांनी खर्च केल्या परंतु निखिल अजूनही ती लयबद्धता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू देखील लागोपाठचा तिसरा बॉल अवांतर आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू अवांतर. आणि कधी कधी होतं की एखादा गोलंदाज उजव्या शैलीच्या बॅटरसाठी चांगली गोलंदाजी करतो किंवा एखादा गोलंदाज डाव्या शैलीच्या गोलंदाजाचा बॅटरसाठी चांगली गोलंदाजी करतो. परंतु ज्यावेळेस लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन येतं त्यावेळी मात्र अशा प्रकारची गोलंदाजी होते. परंतु आता थोडाला स्थिर स्थावर केलंय आणि अचूक टप्प्यावरती ती नियंत्रण गोलंदाजीमध्ये मिळवलंय. हा चेंडू निर्धाव आहे. देखील पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हातात आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पहिले 3 चेंडू जे अवांतर हाताळले ते कुठेतरी भरून काढण्याचं काम. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या 7 वरती स्थिरावली आहे. दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा काहीसं पदालालित्य चहलकर्मी केली आणि त्या दरम्यान 1 धाव जेमतेम. सागर तरकुडे अक्षरशः हसतच होते की माझ्याकडून ही चूक होते की काय. परंतु बॅकअप इथे कमी पडला. किरण यष्टांच्या मागे आहे. चेंडू हातातून निसटतो आणि त्यावरती मात्र 1 धाव जी प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8. 66 धावेंचा पाठलाग आहे आणि जर तुमची पाठलागाची सुरुवात संत गतीने झाली तर मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर त्या धावा बनवणं कुठेतरी अवघड होतं. ते चॅलेंजिंग होतं. प्रयत्न इथे सागर यांचा देखील मोठा फटक्यांसाठी असेल. बघूया निखिल इथे बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. फटका खेळण्याचा प्रयत्न सागर तरकुडे करतायत परंतु म्हणावं तसं यश मिळत नाहीये. या ठिकाणी नेताभाऊ खैरे आणि मुरलीभाऊ गायकवाड या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आज ते मान्यवरांच्या व्यासपीठावरती नाहीये तर प्रेक्षक गॅलरीमध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. असं व्यक्तिमत्व देखील फार क्वचितच सापडतं की आम्ही मान्यवर असून देखील आम्हाला व्यासपीठावरती आमंत्रित केलं नाही. परंतु आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे, आपण व्यासपीठावरती या. ही जी हॉट सीट आहे ही आपल्यासाठी आहे. प्रेक्षकांना ती गॅलरी दिलेली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये म्हणजे मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या भागामध्ये स्पर्धा आयोजित केली जाते त्यामध्ये हे दोन्ही मान्यवर आपली उपस्थिती देतात आणि खेळाडूंना प्रोत्साहन देखील देतात. आणि त्यांचं स्वागत निखिलने केलं आहे. एक विकेट प्रतिस्पर्धी संघाची बात केली आहे आणि पहिल्या विकेटचं पतन सागर इथे डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो अट्टाहास पाहिला. प्रॉपर टायमिंग झालं नाही. बॅटची टॉपेज आणि त्यानंतर मिड ऑफचे खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतील आणि झेल त्या ठिकाणी टिपतील.
2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडस प्रेक्षकांना विनंती आहे की मैदानाच्या बाहेरूनच जाण्याचा प्रयत्न करा. नवीन बॅटर सागर यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. तुषार एका बाजूने अविनाश आहे, एका बाजूने तुषार आहे, तर गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज तेजस्वी कामगिरी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर तर विनाश करण्यासाठी सज्ज आहेत. पहिला चेंडू फुल टॉस, बॅक टू द बॉलर. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धावत्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 11. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 2.1 चेंडू झालेत. आतापर्यंत 11 धावा आहेत. अजूनही 55 धावींची गरज आहे. इथे मात्र दांडी गोल. बॅटर आले, हजेरी लावली पहिल्या चेंडूवरती. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजांनी बरोबर यष्ट्यांचा घेतलेला वेध फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. दांडी गुल करत डगआउटच्या दिशेने दुसऱ्या बॅटरला देखील धाडून दिलंय. सागर बाद झाले आणि जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये आले तुषार, परंतु गोल्डन डकचा शिकार शून्याचा चष्मा परिधान करून तुषार डगआउटच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात तुषार यांची जागा भरून काढण्यासाठी अमोल. पुन्हा एकदा मिस टाइम, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात आहेत. चांगली गोलंदाजी इथे तेजस यांच्यामधून गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आहे. तेजस्वी कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. 12 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 12 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या होते ती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नेरे संघ जर आपण पाहिला तर या संघाकडे सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे या संघामध्ये असलेले गोलंदाज. म्हणजे कित्येक स्पर्धा तुम्ही मुळशी टेनिस बॉल क्रिकेट अंतर्गत पाहिल्या असतील. नेरे संघाचा समाविष्ट झाल्यानंतर त्यांची जी गोलंदाजीची जी लाईन आहे, म्हणजे पहिलं षटक राजू, त्यानंतर निखिल, त्यानंतर तेजस, या गोलंदाजांची भारदस्त गोलंदाजी भल्या भल्या बॅटरला अडकवण्याचं काम. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न तेजस यांचा यशस्वी होतोय. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. म्हणजे प्रत्येक टीमकडे एक स्ट्रॉंग झोन असतो की आमच्या टीमकडे चांगली बॅटिंग आहे, मग आम्ही पहिली गोलंदाजी करणार. जे टार्गेट दिले ते आमचे बॅटर इथे चेस करणार. त्याचप्रमाणे नेरे संघ थोडंसं विपरीत काम करतात. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतात आणि ज्या धावा बनवल्यात त्याला डिफेंड करण्याचं काम गोलंदाज देखील इथे करतात. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग तर येते, परंतु कधी कधी असं होतं की टॉस गमावल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करायची असते, परंतु त्यावेळेस देखील गोलंदाज कमी धावांमध्ये रोखण्याचं काम करतात. आणि उरलेलं काम जे बॅटर आहेत त्यामध्ये आपण बघितलं असेल निखिल. षटक संपलंय सर. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा. 3-13 इथे कोणाचे होणार, बॅटिंग टीमचे की बॉलिंग टीमचे? 3 बॅटर बाद आहेत. 3 षटकं पूर्ण झाली आहेत आणि 13 धावा आहेत. लक्ष फार अवघड आहे. अजूनही 52 धावा पाहिजेत. 53 धावा अजूनही करायच्यात 12 चेंडूंमध्ये. मगाशीच आपण या गोष्टीची चर्चा केली की नेरे संघाचा सगळ्यात जमीचा जर कुठली बाजू असेल तर ती गोलंदाजी आहे. आणि आतापर्यंत त्यांनी आपला जो नावलौकिक आहे तो सर्वच गोलंदाजांनी, तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिमरित्या इथे हाताळलाय. 3 गोलंदाज वापरले, 3 बॅटर बाद केले, 3 षटकं पूर्ण केली आणि त्यामध्ये 13 धावा केल्या. 3-3-3-13 3-13. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती सार्थक जाधव. पहिला चेंडू मिस टाइम. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल.
मला वाटतं इथे झेल घेण्याचा जो प्रयत्न होता तो असफल ठरतोय, कारण चुकीच्या पद्धतीने जर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र झेल निसटणारच आहे. इथे अप्पर हँडचा वापर झेल घेताना तुम्ही त्यांची शैली बघितली असेल की अप्पर हँडचा जो वापर केला त्यामुळे झेल हातातून निसटतोय. ही झेल घेण्याची पद्धत काहीशी चुकीचीच आहे आणि ज्यावेळेस आपण चुकीचं काम करतो त्यावेळेस शिक्षा अथवा दंड तिथे ठोठावलाच जातो आणि ते मात्र क्षेत्ररक्षकाकडून होतंय. झेल निसटतोय, एक धाव मिळते. पुन्हा एकदा मिस टाइम. यष्टांच्या मागे ज्या नावाची चर्चा आपण सुरुवातीच्या डावामध्ये केली ते बॅटर आपण पाहतोय. यष्टांच्या मागे किरण चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण करतायत. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे संतोषजी जोरी साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि स्वागत पुन्हा एकदा गोलंदाजाने केलंय. विकेटचं पतन, अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. लहान मुलांना देखील आवड आहे क्रिकेटची. मैदानामध्ये क्रिकेट सुरू आहे, परंतु शाळा आणि शाळेच्या पुढे काही एक चालू देणार नाही. पहिलं शिक्षण आणि मग खेळण्याचा आनंद. जे तुमचा स्वाभाविक खेळ नाहीच आहे, परंतु हरकत नाही खेळण्यासाठी, कारण संपूर्ण जगभरात आवडीचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. शिक्षणाबरोबर खेळ देखील जोपासणं फार गरजेचं आहे. शैक्षणिक आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये देखील नाविन्यपूर्ण कामगिरी करणारे काही खेळाडू आपण बघितलेले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 14 वरती 4 अजय. अजय यांना आपल्या बॅटिंगच्या जोरावरती संघाला विजय मिळवून देण्याची ताकद निर्माण करावी लागेल. हा चेंडू देखील लॉंग ऑफच्या दिशेने एक धावता दरम्यान प्राप्त केली जाईल. कुठेतरी संथ गतीने ही मॅच सुरू आहे, कारण गोलंदाजी येत आहेत, गोलंदाजी इथे अप्रतिमरित्या करतात. बॅटर मात्र त्यावरती प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी सपशेल इथे बॅकफुटला ढकलले जात आहेत आणि त्यामुळे हा जो मोठा लक्ष्यांचा पाठलाग आहे तो संथ गतीने होतोय. इथे देखील विकेटवरती चेंडूला हिट केलाय, त्यानंतर पूल केलाय, त्यानंतर आपण पाहिलं तर फक्त डिक्लेरेशन झोन, एकच धाव. तो अँगल इथे क्रिएट करता येत नाहीये. धावसंख्या 16 आतापर्यंत गोळा. 16 फॉर लॉस ऑफ 4 आफ्टर 3. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक आणि या षटकातील देखील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 16 धावा झाल्यात, बरोबर 50 धावा 7 चेंडूंमध्ये करायच्यात. हा चेंडू काऊ कॉर्नर मध्ये अडवला जाईल. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 49. थोडीशी घाई करा आणि यानंतर होणारी जी मॅच आहे दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. लगेच आपल्याला शेखर सर आहेतच, शेखर गोडंबे इन ऍक्शन मैदानामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. या ठिकाणी मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शेखर भाऊ गोडंबे, संजय भाऊ गोडंबे यानंतर आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. शेखर आहेतच. जे एक बिग बॅटल मैदानामध्ये सुरू होईल. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहेत अंतिम षटक हाताळण्यासाठी. डावखुऱ्या शैलीचे एक शैलीदार गोलंदाज आहे आणि डावखुऱ्या शैली म्हटल्यानंतर डावा हात, आणि तेजस यांनी दाखवलंय की मला गोलंदाजी करणे किंवा चेंडू अडवणं हे माझ्या डाव्या हाताचं काम आहे. चांगली गोलंदाजी तेजस यांच्याकडून. इथे देखील बॅटची एज. विकेटचं पतन. अप्रतिम झेल यष्टांच्या मागे किरण यांच्याकडून. अजून एका विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. जो जो प्रयत्न इथे बॅटर करतायत तो हाणून काढण्याचं काम गोलंदाज यष्टीरक्षक करतायत. चला नवीन बॅटर जरा लवकर मैदानाचा ताबा घ्या, कारण पहिला दिवस म्हटल्यानंतर मॅचेस साठी उशीर होतोच, परंतु तो वेळ, तो उशीर इथे आता मात्र खर्च करायचा नाहीये. तुम्हाला विनंती आहे सर्वांनी सहकार्य करा. ही स्पर्धा आपल्यासाठीच आहे आणि आपल्याला खेळण्याचा आनंद मनमुराद घ्यायचा असेल तर वेळेचा इथे सदुपयोग तुम्हाला करावा लागेल. आता देखील निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, त्यामध्ये फक्त धावच दिलेली नाहीये. एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे.
अशी जर गोलंदाजी असेल तर या गोलंदाजाने सामन्यामध्ये पकड तर निर्माण केली आणि विजयी डंका देखील इथे मिरवायला सुरुवात केली आहे. नेरे संघ हा विजयाच्या उंबरठ्यावरती कधीच होता, परंतु तेजस्वी जी कामगिरी आहे ती देखील फार उल्लेखनीय आहे. 5 चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव एक विकेट घेतली आहे. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक, विकेट निर्धाव षटक पाहायला मिळेल का? आणि चर्चा त्याच गोष्टीची आहे. पुन्हा एकदा अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 18. अजूनही ती संधी आहे निर्धाव षटक हाताळण्याची, कारण या अवांतर धावा त्यांच्या खात्यामध्ये जोडल्या जात नाही, त्या एक्स्ट्राज मध्ये जोडल्या जातात. त्यामुळे अजूनही संधी आहे, परंतु ती संधी गमावली जाईल की नाही? यस, तिथे विकेट आहे. याचा अर्थ या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर, 2 विकेट मिळवल्या आणि एकही धाव बॅटने खर्च करू दिली नाही. तेजस यांची तेजस्वी कामगिरी आणि त्यांच्या या कामगिरीच्या जोरावरती नेरे संघाने इथे यश मिळवलंय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पुढच्या मॅच साठी त्यांना शुभेच्छा. तर जो संघ पराभूत झालाय त्यांना देखील येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या मॅचेस साठी आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आहेत. चला पुढच्या मॅचला सुरुवात करून घ्या. आपण लगेच पुढच्या मॅच कडे वळतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच